ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 1 ते 50. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, जो योगरूप अभिप्राय कृष्ण अर्जुनाला सांगतील तो ऐका. श्रीकृष्णाने अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले, त्यास समयास आम्ही सहजगत्या पाहुणे प्राप्त झालो. दैव किती थोर आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे कळावे, तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे. कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही. या बोलण्याने या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले. हे लक्षात घेऊन संजय मनात हसला व आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदीच कामातून गेला आहे. एरवी या वेळेला प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे, पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार, जन्मांधाला कसे उजाडेल, तो मनात रोष ठेवील म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला. पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे आनंदित झाला. त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल. ते संजयाने 6व्या अध्यायातील बोलणे हा चातुर्ययुक्त प्रसंग आहे. ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रातून अमृताची निवड झाली, त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राच्या पलीकडचा किनारा आहे, अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय. जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे, त्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्या गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे, अशा हा 6वा अध्याय आहे. शिवाय तो अलंकारांनी सजवून सांगितला जाईल, म्हणून लक्ष देऊन ऐकावा. माझे हे प्रतिपादन मराठी भाषेत आहे हे खरे, परंतु लीलेने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकील अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन. ज्या माझ्या अक्षरांच्या मोकळेपणाच्या मानाने पाहिले असता सुस्वराचे निरनिराळे राग कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षणपणा सुवासाचे बल नाहीसे करील. एका रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दाच्या योगाने इंद्रियामध्ये परस्परात भांडण लागेल. सहज पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे, परंतु जीवा म्हणेल हा शब्द माझा रसविषय आहे. नाकाला असे वाटेल की या शब्दाच्या योगाने मला सुवास मिळावा, तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुहास होईल. या बोलण्याचा ओघ मला आश्चर्यकारक आहे की तो पाहिला असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील, हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे. संपूर्ण पद जे ते तयार होईल ते त्याच्या भेटीकरिता अंतःकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरकावतील. याप्रमाणे इंद्रिये आपल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखेच समाधान करील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य सर्व जगाला आपल्या सहस्त्र किरणाने जागे करतो, त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे. त्याचा विचार करून अभिप्राय जाणण्याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील. हे राहू द्या, असे स्पष्ट हीच कोणी सांगितली ताटे व त्याच मोक्षरूप पक्वाने वाढलेली आहेत, अशी ही ग्रंथरचना रूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांना केली आहे. आता नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी ठावठिकाणा करून जो इंद्रियांना न कळता जेवतो म्हणजे उपभोग घेतो, त्यालाच कैवल्य रूप पक्वानांचा लाभ होतो. या मेजवानीकरिता श्रोत्यांना श्रवणेंद्रियाचा पंगिस्तपणा टाकावयास पाहिजे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुक्तेने भोगावयाची आहे. वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत ब्रह्मरूपी अर्थ आहे त्याच्याशी तद्रूप खावे. नंतर सुखामध्येच सुखाने रंगून जावे. त्याप्रमाणे
चित्ताला जर हळुवारपणा येईल तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर मुक्या बहिऱ्यांच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. परंतु ते आता काही सर्व राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण या विषयात सहजच निष्काम अंतकरणाचे लोकच अधिकारी आहेत, ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वर्ग हे ओवाळून टाकले आहेत. त्यांच्यापासून दुसरे लोक या विषयाची गोडी समजू शकत नाहीत. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकास हे प्रतिपादन समजणार नाही. आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोराचे आवडते खाद्य आहे, त्याप्रमाणे ज्ञानवानांचा हा विषय आहे. आणि अज्ञानी लोकांना तर हे अनोळखी ठिकाण आहे. म्हणून पहा, याविषयी फार बोलण्याचे कारण नाही, परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो. ते संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे काही सांगितले ते सांगतो. ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनी हे क्वचित सांगता येईल. तरी पण माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपारूपी दिव्याला उजाडेल मी ते पाहीन. जर अतिंद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर ते दृष्टीला दिसत नाही, ते डोळ्याशिवाय पाहता येते. दैवशात परीस जर हाताला येईल तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही. ज्ञानदेव म्हणतात, माझ्यावरती कृपा अलोट आहे. त्या सद्गुरूच्या आकदारावर मी व्याख्यान करीन व माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे, तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना येईल असे मी करीन. ऐका, यश, लक्ष्मी, उदारता, ज्ञान आणि वैराग्य, ऐश्वर्य हे 6 उच्च प्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात, म्हणून ज्यास भगवंत असे म्हणतात, व जो सर्व संग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे, तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, आता तू पूर्ण लक्ष दे. अर्जुना ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. ज्यांना कदाचित तू वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस, कारण विचार करून पाहिले तर ते दोन्ही एकच आहेत. नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय. तत्वत पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोहोत अंतर राहत नाही. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावांनी एकाच पुरुषाला हाक मारतात, किंवा 2 रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात, किंवा स्वभावत पाणी जितके एकच, परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरले म्हणजे जसे ते वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे योग व संन्यास यांचा वेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. अर्जुना ऐक, जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही, तोच या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय. ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारा वाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते व त्यांना येणाऱ्या फलाची अपेक्षा करीत नाही, तसे कुलकर्मातील वहिवाटी प्रमाणे वर्णाश्रमा धर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला करणे प्राप्त आहे, ते त्याप्रमाणेच व्यवस्थित करतो, परंतु त्या संबंधी आपल्या ठिकाणी कर्तव्य बुद्धी घेत नाही. बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही, फलाची इच्छा करीत नाही, असा जो असेल तोच संन्यासी होय. अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे समज. उलट जो नित्य नैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर त्या कर्माला हे कर्म बंधन करणारे आहे हे मी टाकीन असे म्हणतो, पण हे कर्म टाकले की लागलीच तो दुसरे एखादे कर्म करण्याचे आरंभितोच. जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावावा, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो. डोक्यावर अगोदरच स्वभावत गृहस्थाश्रमाचे ओझे आहेत, ते टाकण्याकरिता संन्यास घेतला तर त्याचबरोबर पुनः संन्याश्रमातील कर्माचे ओझे तो डोक्यावर घेतो.
म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करता योगाचे सुख माझ्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे.